ग्रीटिंग्स ऑफ द डे. पॅसेज नंबर 4 मधील क्वेश्चन्स आणि आन्सर्स पाहत आहोत. टायटल तुम्ही ऑलरेडी दिलेला आहे. काही कठीण शब्दांचे अर्थसुद्धा तुम्ही लिहिलेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष प्रश्नोत्तरांचा अभ्यास करत आहोत. A1. कंप्लीट द सेंटेन्सेस. वाक्ये पूर्ण करा. युझिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅसेज. परिच्छेदातली माहिती वापरून वाक्य पूर्ण करा. फर्स्ट वन. द मॅन विथ क्रूक्ड लेग वॉज डॅश. वाकडे पाय असलेला माणूस डॅश डॅश हा होता. आपल्या पॅसेजमध्ये हॅड अ क्रूक्ड लेग असे शब्द आलेले आहेत. कोणाचा होता वाकडा पाय? ओल्ड गणपत द बेगर. म्हातारा गणपत भिकारी. हेच शब्द आपल्या रिकाम्या जागेमध्ये येतील. सेकंड वन. गणपत हॅड डॅश डॅश रुपीज इन द बँक. गणपतचे बँकेमध्ये डॅश रुपये होते. या पॅरेग्राफच्या एकदम शेवटी आलेले ही हॅड 1000 रुपीज इन द सेव्हिंग्ज. 1000 हे शब्द रिकाम्या जागेमध्ये येतील. राईट डाऊन. तिसरं वाक्य. अकॉर्डिंग टू सम पीपल. काही लोकांच्या मते. द बँक कोलॅप्स्ड. बँक कोसळली, दिवाळखोरीत गेली. बिकॉज ऑफ डॅश डॅशमुळे. पेजच्या एकदम शेवटी रिझन्स हा शब्द आलेला आहे. रिझन्स फॉर द क्रॅश. कशामुळं बँक कोसळली. नेक्स्ट पेजवर त्याचं उत्तर सापडतं. त्यांच्या मते एक्सेसेस इंड्युल्ज्ड बाय सेठ गोविंदराम. गोविंदराम यांनी जी उधळपट्टी केली त्यामुळं बँक कोसळली असं त्यांचं म्हणणं होतं. एक्झॅक्टली हे शब्द रिकाम्या जागेत येणार आहेत. एक्सेस इंड्युल्ज्ड इन बाय सेठ गोविंदराम. फोर्थ वन. डिस्टन्स बिटवीन पीपलनगर बँक अँड अन अनदर बँक वॉज डॅश. पीपलनगरची बँक आणि आणखीन एक बँक यांच्यातलं डिस्टन्स डॅश इतकं होतं. आता इथं सम 30 माइल्स असं डिस्टन्स दिलेलं. काही 30 मैल वगैरे अंदाजे. आणि डिस्टन्स हे सांगितलंय फ्रॉम अनदर बँक. सम 30 माइल्स असंच आपण रिकाम्या जागेमध्ये भरणार. राईट डाऊन. क्वेश्चन A2. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. त्यातील फर्स्ट. कंप्लीट द वेब डायग्राम. वेब डायग्राम कंप्लीट करायची आहे. ओल्ड गणपत असं एक टायटल दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल माहिती इथं दिलेली आहे. हॅड अ डॅश डॅश. ओल्ड गणपतकडं काय होतं पाहूया पॅरेग्राफमध्ये. ओल्ड गणपत हे नाव पॅरेग्राफच्या सुरुवातीला आलं. हॅड हा शब्द इथं आला. काय होतं? अ क्रूक्ड लेग. वाकडा पाय होता. रिकाम्या जागेमध्ये लिहिलं क्रूक्ड लेग. हॅड बीन डॅश फॉर इयर्स. अनेक वर्ष तो डॅश करत आलेला होता. हे इथं आहे हॅड बीन आणि हे इथं आहे फॉर इयर्स. यांच्या मधला पार्ट आपण लिहिणार स्क्वॅटिंग ऑन द पॅव्हमेंट. स्क्वॅटिंग म्हणजे अनधिकृतरित्या एखाद्या जागेवर बसणे. स्क्वॅटिंग. हॅड नेव्हर बीन नोन डॅश. इथे शब्द दिसतात बघा. हॅड नेव्हर बीन नोन. त्याच्या पुढचे शब्द टू वॉक. फायनली रॅन ॲट द टॉप स्पीड. एकदम वेगानं तो पळाला. हे इथं आहे टॉप स्पीड. कुठं पळाला त्याच्या पुढं दिलेलं आहे इन द डिरेक्शन ऑफ द बँक. राईट डाऊन. डायग्राम अशीच येऊ द्या. आणखीन एक डायग्राम आहे. आता टायटल आहे रूमर्स अबाउट सेठ गोविंदराम. सेठ गोविंदराम यांच्याबद्दलच्या अफवा. नेक्स्ट पेजवर सापडेल. एक अफवा
इथं दिलेली आहे द सेट हॅड फ्लेड द स्टेट. सेट वन एक जण म्हणाला म्हणजे त्याची अफवाच ती होती, त्याला माहीत नव्हतं. दुसऱ्यानं काय सांगितलं, सेड अनदर असं म्हटलंय ही हॅड फ्लेड द कंट्री, देश सोडून पळून गेले. तिसरा काय म्हणतोय, ही वॉज हायडिंग इन पीपलनगर, पीपलनगरमध्येच लपलेले आहेत. चौथा काय म्हणतो, ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द ट्रॅमलिन ट्री. या सगळ्या अफवा आहेत, याच आपण लिहिणार आहोत. लिहून घ्या. Question A3, activities based on vocabulary. Match the words in column A with their meanings in column B. नेहमीप्रमाणे कॉलम ए मध्ये वर्ड्स आहेत, कॉलम बी मध्ये मिनिंग्स आहेत. स्क्वॅचिंग ING शब्द आहे, इथे ING फक्त ऑक्युपाईंग आहे, यावरून ओळखून घ्यायला हरकत नाही. एखादी जागा व्यापणे, अनधिकृतरित्या व्यापणे. पहिल्यांदा हा टेबल असाच तयार करा. स्क्रीनवर जे जे दिसत आहे ते ॲज इट इज आधी लिहून घ्या. त्यानंतर त्याच्या खाली उत्तर लिहा, स्क्वॅटिंग डॅश ऑक्युपाईंग. त्यानंतर ड्रॉट शब्द आहे, दुष्काळ, पावसाचा अभाव, शॉर्टेज ऑफ रेनफॉल. फ्रेन्झी म्हणजे राग, कोप. फ्युरी या शब्दाचा तोच अर्थ आहे, फ्रेन्झी डॅश फ्युरी. आणि शेवटची जोडी पण लिहून टाका, फार साइटेडनेस डॅश लॉंग साइटेडनेस. दूरदर्शीपणा, खूप लांबचं दिसणे. क्वेश्चन A4, ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर. त्यातील पहिलं, देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. सूचना काय दिली कंसामध्ये, मेक द सेंटेन्स अफर्मेटिव्ह. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी. चालू पेजीच्या टायटल बरोबर लिहून ठेवा, अफर्मेटिव्ह बरोबर होकारार्थी. याच्यामध्ये नो वे असं म्हटल्यामुळं हे वाक्य निगेटिव्ह आहे, नकारार्थी आहे. हे आपल्याला काढून टाकायचं आहे, पण वाक्याचा अर्थ मात्र बदलू द्यायचा नाही. त्यांच्या काश्मीरमध्ये तिकडे हाऊसबोटवरती सेठ गोविंदराम असे होते की काही त्यांचा कॉन्टॅक्टच होत नव्हता. काय नव्हतं ते सांगितलंय, आपण काय होतं ते सांगू. एखादा माणूस कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे याचा अर्थ तो आउट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे ना. मग असंच आपण म्हणू शकतो, सेठ गोविंदराम वॉज आउट ऑफ कॉन्टॅक्ट ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. नो हा शब्द काढून टाकला तरी पण आउट ऑफ कॉन्टॅक्ट या शब्दामुळं अर्थ तोच होतो आहे. वाक्य अफर्मेटिव्ह आहे पण अर्थ मात्र तोच आहे. लिहा. सेकंड सेंटेन्स पहा, ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रूक्ड लेग. काय करायचं आहे, ॲड अ टेल टॅग. टेल टॅग म्हणजेच क्वेश्चन टॅग, दोघांमध्ये काहीच फरक नाही. क्वेश्चन टॅगची पहिली पायरी असते दिलेलं वाक्य जसंच्या तसं लिहिणे आणि फुलस्टॉपच्या जागी कॉमा देणे. बघा मी हे कसं करतो आहे. हे वाक्य मी इथे स्क्रीनवरती घेतो, ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रूक्ड लेग, कॉमा. पहिली पायरी हीच आहे की दिलेलं वाक्य जसंच्या तसं लिहिणे आणि फुलस्टॉपच्या जागेवरती कॉमा देणे. हे आपण केलेलं आहे. आता याच्या पुढं काय करायचं असतं तर वाक्यातलं हेल्पिंग वर्ब घ्यायचं असतं. इथे एक मोठी चूक अनेकांची होऊ शकेल, ती म्हणजे हॅड ह्या शब्दाला इथं अनेक जण हेल्पिंग वर्ब मानतील. ॲक्च्युली तसं नाही आहे. या वाक्यामध्ये हॅड सोडून वेगळं क्रियापद आलंच नाही. अशा वेळेला हॅड हे मुख्य क्रियापद बनतं. वेगळं मेन वर्ब आलं असतं तर हॅडला आपण हेल्पिंग वर्ब म्हणू शकलो असतो. पण वाक्यामध्ये दुसरं कोणतंही मेन वर्ब नसल्यामुळं हॅड हेच मेन वर्ब मानलं जातं. या वाक्यात हॅड हे हेल्पिंग वर्ब नाही, हॅड हे मेन वर्ब आहे. जर आपल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल आणि आपल्याला
हवं असेल, जसं इथं क्वेश्चन टॅगमध्ये हवं आहे, क्वेश्चन टॅगची सेकंड स्टेप हीच आहे. वाक्य जसंच्या तसं लिहिलं, कॉमा दिला की हेल्पिंग वर्ब घ्यावं लागतं. आता हेल्पिंग वर्ब पाहिजे हा नियम आहे, पण इथं तर हेल्पिंग वर्ब नाही आहे. अशा वेळेला आपण डू, डज, डिड यापैकी एक घेऊ शकतो. किंवा हेल्पिंग वर्ब डू, डज, डिड पैकी घ्यायचे, नीट समजून घ्या. आपल्याला काही कारणास्तव हेल्पिंग वर्ब हवं आहे, जसं की क्वेश्चन टॅगची गरज आहे, हेल्पिंग वर्ब लागतं, पण आपल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाहीच आहे. तर मग आपण डू, डज, डिड यापैकी एक घेतो. ते कसं घ्यायचं? आपल्या वाक्यामध्ये जर V1 आलेलं असेल तर आपण डू हा शब्द घ्यायचा, जसं की प्ले, गो, कम, प्रिंट, वॉच इत्यादी. जर त्या V1 ला एस प्रत्यय जोडलेला असेल तर आपण डज घ्यायचं. V1 म्हणजे मूळ रूप असतं, डू म्हणजे पण मूळ रूप असतं. V1 ला एस जोडणे, डज मध्ये पण एस आहे, जसं की वॉचेस, गोज, कम्स, प्रिंट्स, जम्प्स. एस प्रत्यय जोडलेला असला तर आपण डज घ्यायचं. आणि जर आपल्या वाक्यामध्ये V2 असेल तर आपण डिड घ्यायचं. V2 म्हणजे भूतकाळ, डिड म्हणजे पण भूतकाळ. हॅड हा भूतकाळ असल्यामुळं आपल्याला डिड घ्यावं लागणार आहे. एवढा विचार करून आपलं हेल्पिंग वर्ब डिड असं आपण फायनल केलं. ही स्टेप पुन्हा एकदा काळजीपूर्वक समजून घ्या. क्वेश्चन टॅग आपण सोडवत आहोत किंवा टेल टॅग ज्याला म्हटलं जातं. यामध्ये पहिल्यांदा जे वाक्य दिलेलं आहे ते जसंच्या तसं लिहिलं जातं, त्यानंतर हेल्पिंग वर्ब घेतलं जातं. या वाक्यामध्ये हे एक मोठं कन्फ्युजन आहे की अनेकांना हॅड हे हेल्पिंग वर्ब वाटेल. हे आहे सुद्धा, पण वेगळ्या वाक्यामध्ये असू शकेल. या वाक्यामध्ये हॅड हे हेल्पिंग वर्ब नाही, कारण दुसरं मेन वर्ब आलं नाही, मग हॅडलाच मेन वर्ब मानलं जातं. या वाक्यामध्ये हॅड हे मेन वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब नाहीच आहे. हेल्पिंग वर्ब नसेल तर डू, डज, डिड यापैकीच एक घ्यावं लागतं. हॅड पास्ट टेन्स आहे म्हणून डिड हा पास्ट टेन्स आपण घेतला. याप्रमाणे डिड हे हेल्पिंग वर्ब झालं. त्यानंतरची स्टेप्स असते की नॉट बद्दल विचार. वाक्य जर निगेटिव्ह असेल तर आपण नॉट घेत नाही क्वेश्चन टॅगमध्ये. इथं निगेटिव्ह नाही आहे त्यामुळे घ्यावं लागेल, पण शॉर्ट फॉर्मच करावं लागतं, कॉन्ट्रॅक्शन करावं लागतं, डिंट. काही जण डिडंट असा उच्चार करतात, त्यापेक्षा जास्त शुद्ध उच्चार आहे डिंट. एकदम शेवटची स्टेप, एक सर्वनाम लागतं कर्त्याच्या ऐवजी. ओल्ड गणपत हा पुरुष असल्यामुळं हे पुल्लिंगी सर्वनाम घ्यावं लागेल आणि मग क्वेश्चन मार्क द्यावा लागेल. आपला क्वेश्चन टॅग एवढाच आहे, कॉमाच्या पुढचा डिंट ही क्वेश्चन मार्क, एवढाच आपला क्वेश्चन टॅग किंवा टेल टॅग आहे. राईट डाऊन. इथे आपण हॅडंट ही असं लिहिलं तर उत्तर चुकेल, कारण या वाक्यामध्ये हॅड हे मेन वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब नाही. लास्ट क्वेश्चन, पर्सनल रिस्पॉन्स. डिस्क्राईब एनी रूमर. कोणत्याही अफवेचं वर्णन करा. यू हॅव हर्ड ऑफ, ज्याच्याबद्दल तुम्ही ऐकलेलं आहे अशा कुठल्याही अफवेचं वर्णन करा. भूकंप झाला तर पुन्हा भूकंप होईल अशा अफवा येतात. कुठं पाऊस जास्त झाला, ढगफुटी झाली तर पुराबद्दलच्या अफवा पसरतात. कोरोनाच्या कालखंडामध्ये लॉकडाऊनच्या अफवा पसरायच्या. यापैकी एखादी अफवा आपण सांगू शकतो. निगेटिव्ह उत्तर शक्यतो अशा प्रश्नाचं देऊ नका की नो, आय हॅवंट हर्ड ऑफ एनी सच रूमर्स. मग पुढं काही लिहिता येणार नाही ना, म्हणून शक्यतो एखादी रूमर डिस्क्राईब करा. जसं की देअर वॉज अ रूमर अबाउट लॉकडाऊन इन द स्टेट. राज्यभरामध्ये लॉकडाऊन लागणारे अशी अफवा होती. पीपल रॅन हेल्टर स्केल्टर टू बाय द नेसेसरी थिंग्स. आवश्यक त्या गोष्टी विकत घेण्यासाठी लोक सैरावैरा धावत होते. आवश्यक त्या वस्तू खरेदी करायच्या तर जिकडं तिकडं गर्दी आहे. देअर वॉज टू मच क्राऊड इन द मार्केट. पीपल वेअर बाईंग टू मेनी अननेसेसरी थिंग्स. फायनली चीफ मिनिस्टर ऑर सम मिनिस्टर डिक्लेअर दॅट इट वॉज जस्ट अ रूमर. शेवटी कोणीतरी डिक्लेअर केलं हे अफवाच होती फक्त, असं आपण मांडू शकतो. बघा कसं मांडलेलं आहे. देअर वॉज अ रूमर अबाउट लॉकडाऊन इन द स्टेट. राज्यामधल्या लॉकडाऊनबद्दल एक अफवा होती. पीपल वेअर हरिंग. लोक घाईघाई करत होते. बघा वेअर हरिंग खूप काळजीपूर्वक वापरलेला आहे. क्रियापदांचा वापर काळजीपूर्वक झाला पाहिजे.
करत होते असं म्हणायचे, घाई करत होते. मग करत होते म्हणण्यासाठी वॉज वेअर प्लस ING हेच सूत्र येतं. पीपल प्लुरल आहे, पीपलला कधीही एस जोडत नाहीत. पीपल्स हा शब्द चुकीचा आहे, पीपल हेच प्लुरल आहे, या शब्दाचं सिंग्युलर होतच नाही. टू बाय द नेसेसरी थिंग्स, आवश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी लोक घाई करत होते. थर्ड सेंटेन्स, दे बॉट, ब्रॉट नाही बरं का, बॉट आहे. बायचं पास्ट टेन्स बॉट, विकत घेतलं. मिनी एक्स्ट्रा थिंग्स, खूपच अतिरिक्त गोष्टी त्यांनी घेतल्या. लॉकडाऊन लागणार म्हटल्यावर लागतील म्हणून घेतल्या वस्तू. फायनली द CM चीफ मिनिस्टर डिक्लेअर्ड दॅट, शेवटी मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं की इट वॉज जस्ट अ रूमर, ही फक्त एक अफवा होती असं त्यांनी घोषित केलं. याप्रमाणे पॉईंट्स फॉर्मॅटमध्ये शक्यतो या A5 क्वेश्चनचं उत्तर दिलं जावं. पहिलं अक्षर कॅपिटल, वाक्याच्या शेवटी फुलस्टॉप, ह्या नेहमीच्या सूचना आहेतच, लिहून घ्या. पॅसेज नंबर 4 संपला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅप्टरमधील लास्ट पॅसेज पाहणार आहोत. थँक्यू सो मच.